मम्मी आज काय करतेस? आज तिळाची वडी. तिळ घेतलेले आहेत एक वाटीभर, पॉलिशवाले आणि बिना पॉलिशचे. ते आपल्याला चांगले मंद आचेवर खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर ते थंड करून घ्यायचे आहे. एका प्लेटला बघा मी तूप लावून घेते आहे, त्याच्यावर आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत. तीळ थंड झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. आणि बघा कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घेऊन 1 वाटीभर मी गूळ घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचे पाणी याच्यामध्ये घेतलेलं आहे. गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे. बघा वितळल्यानंतर ना त्याला छान असं वरून फेस येतो. त्यामध्ये बघा मी पाव वाटी आहे ना दाण्याचा कूट घेतला आहे आणि जे आपण तिळाचं मिश्रण केलं ना ते चांगलं त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून झाल्यानंतर बघा ती ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलं आहे ना त्या ताटामध्ये हे मिश्रण घेऊन आपल्याला त्याची छान अशी वडी थापून घ्यायची आहे. आणि वडी थापल्यानंतर थोडंसं कोमट असेल ना तेव्हाच आपल्याला सुरीने कट करून घ्यायचे आहे. हात भाजू नये म्हणून बघा मी छोट्याशा वाटीला तूप लावून नंतरला त्याची वडी थापून घेतलेली आहे. आता चांगले त्याचे काप करून हे मी थंड करून बघा त्याचे मस्त असे काप निघतात. भोगीच्या दिवशी घरी काही गोड केलं नव्हतं, कामाची गडबड, म्हणून मी आज ही वड्या आणि मस्त अशा छान पापड्या केलेल्या आहेत. ह्या वड्या थंड होईपर्यंत मी एका पॅनमध्ये साखर घेतली, ती चांगली विरघळली, त्याचं कॅरेमल तयार केलं आणि जे भाजलेले तीळ आहेत ना ते आपण त्याच्यामध्ये घेतले आणि मस्त बघा पातळ असे ते लाटून घेतले. पापड्या पण मस्त तयार. हे वड्या तयार, त्याचबरोबर छान अशा कुरकुरीत पापड्या पण मस्त तयार. थँक्यू.